कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे एक मोठे नेते म्हणून संजय पाटील यांची ओळख आहे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते. मात्र ही जागा कायम शिवसेनेकडे राहिली आणि म्हणून या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत. तुम्ही हातकणंगलेमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होता, तयारी केली होती. आता तुमची भूमिका काय आहे, कारण शिवसेनेचे उमेदवार तर जाहीर झालेले आहेत? हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीवर लढवावी अशी भूमिका आम्ही ठामपणे घेतली. आमचे नेते उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब आणि आमचे नेते मान्य चंद्रकांत दादा यांनी अतिशय सक्षमपणे माझी उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून यावी अशी एक ठाम भूमिका केंद्रीय नेतृत्वाकडे मांडली होती. माझं नावसुद्धा आमचे केंद्रीय गृहमंत्री सन्मान्य अमित भाई शाह यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस त्यांनी केली होती. त्यांनी ठाम विश्वास दिला होता की जर भारतीय जनता पार्टीकडे ही सीट आली तर निश्चितपणे डॉक्टर संजय पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील, अशा प्रकारचा विश्वास या सर्व नेत्यांनी आपल्याला दिलेला होता. सीट वाटपामध्ये विभागणीमध्ये अडचण निर्माण झाली आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला की जी माझ्याबरोबर लोक आलेले आहेत त्यांना न्याय देणं गरजेचं आहे. एक मेसेज त्यामुळे वेगळा जाईल नाही तर, आणि त्यामुळं यांना तिकीट दिलंच पाहिजे. आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला की आपल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी एक एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांची अतिशय निगेटिव्हिटी आहे. रिपोर्ट सगळे निगेटिव्ह आहेत, लोकांच्यामध्ये संपर्क नाही आहे. त्यामुळे आपण एखादा खासदार गमावू शकतो आणि तो आपल्याला गमावून चालणार नाही, कारण एक खासदारामुळं भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रातून गेली होती. तेव्हा प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे हे सांगायला मी प्रयत्न केला. पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतला की नाही, मला माझी पार्टी माझ्यावर आलेले लोक यांना न्याय द्यायचा असेल तर मला त्यांना उमेदवारी द्यावी लागेल आणि त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या अशी भूमिका घेतल्याने, ती ठाम भूमिका घेतल्यामुळे माननीय अमित भाई शाहांनी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि सगळ्या नेते मंडळी, खास करून दादांनी सुद्धा, स्वतः दादा इथं कोल्हापूरला आले, माझ्या घरी आले आणि घरी मला सांगून गेले की अशा अडचण आपली निर्माण झाल्या आणि तुम्हाला थोडंसं थांबावं लागतं. आपल्याला भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ सुटत नाही आहे, तो शिवसेनेला जातो आहे. त्यामुळे तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. तुमच्या अन्याय होते मला मान्य आहे, पण तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. तुम्ही आमची भूमिका समजावून घ्यावी असं स्पष्ट भूमिका दादांनी घरातून मला सांगून गेली. तुम्ही थांबला हे झालं आता, पण जे उमेदवार आहेत ते तुमच्याकडे भेटायला आले का? कारण तुम्ही एकदा लोकसभा या मतदारसंघामध्ये लढवली होती त्यांच्याच मातोश्रींच्या विरोधात, त्यामुळे ते तुम्हाला भेटायला आले का किंवा तुमच्याबद्दल काय चर्चा झाली का? नाही, या मतदारसंघातून मी निवेदा मानेच्या विरुद्ध अतिशय ताकदीनं शिवसेना भारतीय जनता पार्टीकडून लढली होती. जो 3.5 लाख मतदान यामध्ये घेतलं. त्यामुळे ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये आजही प्रचंड संपर्क आहे माझा त्यामध्ये. आताही लोक रोज मला भेटतात. माझी खंत आहे यामध्ये की या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली नाही, मी उमेदवार झालो नाही. पण ज्याला उमेदवारी मिळाली त्याने एक भिक्षुक म्हणून, जसा उमेदवार लोकसभेचा कुठलाही उमेदवार असू दे, निवडणूक आल्याने तो भिक्षुक असतो, त्यानं प्रत्येक घरात फिरायचं. मतदान म्हणतात त्याला, दान मताचं मागायचं असतं. आणि आमच्यासारखा नेता जो या मतदारसंघामध्ये साई तालुक्यामध्ये फिरतोय, संपर्क आहे, 3-3.5 लाख मते या मतदारसंघ घेतलेले आहेत. अशा मतदारसंघामध्ये लोकांना तुम्ही भेटतही नाही, संपर्कही करत नाही, भेटायला वेळ मिळत नाही, ही खंत आहे. आणि मला असं वाटतंय की मी भारतीय जनता पार्टी नेता असल्यामुळे, भारतीय जनता पार्टी काम करत असल्यामुळे एखाद्या वेळेस शिवसेनेच्या नेत्यांनी मला गृहीत धरलं असावं असं मला वाटते. पण कृपया आपल्याला गृहीत धरू नये, कारण कालच माझी एक बैठक झाली कुर्नवाडमध्ये आणि त्या बैठकीमध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, म्हणजे माझे कार्यकर्ते सगळीकडे आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, शिवसेना उभाटामध्ये आहेत, या सगळीमध्ये आहेत. या सर्व कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत आपल्याला मान सन्मान मिळत नाही, जोपर्यंत आपण योग्य आपली भूमिका कळत नाही, आपली भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आपण कोणताही निर्णय घ्यायचा नाही. भले तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते असला तरी भारतीय जनता पार्टीवर तुमचं असेल, पण आम्ही तुमच्यावर आहे, गेले 20 वर्ष आम्ही काम करतो, तेव्हा तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. आणि त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की आपण कुठलीही भूमिका घ्यायची नाही. जेव्हा आपल्याला न्याय मिळेल, जे आपल्याला आपला सन्मान मिळेल, तेव्हा आपण त्याबद्दल निर्णय घेऊ. आता आपण वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची. निर्णय घ्यायचा नाही याचा अर्थ तुम्ही जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करणार आहात की करणार नाही? आजच्या घटकेला वेट अँड वॉचची भूमिका मी घेतलेली आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले की आता आपण काही करायचं नाही, आता फक्त बघायची भूमिका घ्यायची आहे. ज्यावेळी समजेल आपल्याला, ज्यावेळी सन्मान होईल,
नाही होईल काय जे उद्याच्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीतून आपल्याला निर्णय घ्यायला लागेल. पण आजच्या घटकेला तरी आम्ही कुणालाही शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना मदत करा असं आम्ही कुणाला सांगत नाही आहे. त्यामध्ये पण समजा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून फोन आला तर मग तुम्ही नेमकं काय सांगणार आहात? कारण सगळेच तुमच्या भाजपचे नेते जवळचे आहेत. नाही, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा जरी फोन आला तरी आम्ही त्यांना सांगणार आहे की तुम्ही सांगता तुमचा सन्मान आम्ही करू, पण उमेदवार भारतीय जनता पार्टीचा नाही आहे, उमेदवार शिवसेनेचा आहे. आणि ज्याला उमेदवार आता मी जेव्हा शिवसेनेची उमेदवारी घेतली होती, शिवसेना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी घेतली होती, माझ्याकडे शिवसेना धनुष्यबाणची उमेदवार होती, पण त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जाऊन भेटलो होतो आम्ही भिक्षुक म्हणून. म्हणजे जो उमेदवार असतो तो भिक्षुक असतो, तो दानच मागत असतो. त्यामुळे तिथं इगो करायचं नाही. त्यामध्ये मी प्रत्येक लहान लहान कार्यकर्त्या घरात जाऊन त्याला मत मागितलं होतं, त्याला सन्मान केला होता. रात्री 11 वाजता 12 वाजता 1 वाजता त्याला उठवलं होतं. त्यामुळं तुमचा इगो तुमचं जे काही असेल तर ते कोणी मग भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्या नेत्यांनी सांगितलं तर शेवटी आमचा इगो आहे. मी संजय पाटील म्हणून काम करतोय, नंतर भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून काम करतोय. त्यामुळे संजय पाटील म्हणून पहिला माझे सन्मान मान आहे महत्त्वाचा, नंतर भारतीय जनता पार्टी हे निश्चितपणे माझ्या नेत्याला मी सांगू शकतो. धन्यवाद. खरं तर अतिशय स्पष्ट भूमिका अशी संजय पाटील यांनी मांडलेली आहे. कारण ज्या मतदारसंघामध्ये मी काम केलेलं आहे त्या मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार जर आपल्याला सन्मान देत नसतील तर कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं रेटा लावलेला आहे की जोपर्यंत आपला सन्मान होत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार आहे तो करायचा नाही, वेट अँड वॉच अशी भूमिका घेण्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी यांना खरं तर दबाव टाकलेला आहे. त्यामुळं संजय पाटील यांनी आपली भूमिका आहे ती स्पष्ट केली की जोपर्यंत सन्मान होत नाही तोपर्यंत कुठलं काम नाही. कॅमेरामन निलेश शेवाळेचं, विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.